हॅलो एव्हरीवन. तर कशात तुम्ही सर्व मजेतच असाल. मी संध्या कोरकर. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. तर मी इंदूरून घरी आलेली आहे. तर खूप जास्त बिमार झालोय आम्ही सर्वचे सर्वच, कारण की तिकडचं वातावरण इकडचं वातावरण, पाणी तर चेंज झालंच, पण तिथे एवढा पाऊस सुरू होता, एवढा पाऊस सुरू होता कंटिन्यू. आम्ही 2-3 दिवस तिकडे होतो. तर पाऊसच होता, त्याच्यामुळे आमच्या तब्येती खराब झाल्या होत्या. म्हणजे अजूनही खराबच आहे. थोडंसं बरं वाटत आहे आज. तर बघा, एवढी तब्येत खराब असूनही रील शूट करायला चाललोय आम्ही. कारण की आता ते कसं आहे, लोकांना असं वाटते का बा रील काढणं काय सोपंच आहे. असा मोबाईल घेतला आणि असा पकडला, काढलं, काही दिलं टाकून, तर एवढं सोपं नाही आहे. कॉमेडी रील बनवायचं म्हटलं म्हणजे तर खूप जास्त मेहनत आहे त्याच्यामध्ये. कारण की आधी एखादा कंटेंट सुचवावा लागतो. एखादा आपण कॉपी पेस्टही करतो म्हणा, आणि कॉपी पेस्ट केलं की बऱ्याचशा कमेंट्स येतात की कॉफी केलाय, कॉफी केलाय. तर बघा कसं असतंय, एखाद्या वेळेस कसं काही सुचत नाही. तर मग आपल्याला रेग्युलर तर व्हिडिओ टाकावेच लागतात. त्याच्यामुळे एखादा कंटेंट कॉपी पेस्ट करावं लागते. जवळ खूप खूप जास्त, म्हणजे सर्वांनाच नाही म्हणत, पण खूप क्रिएटर कॉपी पेस्टच करतात. त्याच्यामध्ये मी पण खूप व्हिडिओ असे कॉपी पेस्ट करते. एखादा आवडला का नाही बाबा, छान आहे हिंदीमध्ये, तर मग मी मराठीमध्ये त्याला ट्रान्सफर करते. पण त्याच्यामध्ये स्वतःची ॲक्टिंग असते, स्वतःचीच मेहनत असते. कारण की तो व्हिडिओ कॉपी केला तरी तो डायरेक्ट अपलोड करत नाही आपण. ठीक आहे ना, की ज्याचा घेतला एखाद्याचा घेतला आणि अपलोड केला, तसं होत नाही. तर स्वतः तो व्हिडिओ बनवावा लागतं. आधी ते मराठीमध्ये सुचवावं लागतं किंवा मराठीमध्ये हिंदीपेक्षा बेस्ट तो कसा करता येईल. तर बघा, इतके असे आहेत की मी ब्लॉग शूट करून राहिली आणि हे बघा किती भांडणं करून राहिले. म्हणजे यांचं टेन्शन वेगळं, म्हणजे यांना काही समजत नाही का बा आपली मम्मी काहीतरी करून राहिली तर आपण काही शांत राहा. बघा बघा त्यांच्या मस्त्या बघा. तो मोठा आहे तरी तो अजिबात ऐकत नाही बघा. आणि मग म्हणतो का तू त्याचा लाड करतो, म्हणजे मी याचा लाड करते, त्याचं असं म्हणणं असते. आणि तो आगाऊपणा करते ते दिसते का नाही. म्हणजे त्याला बोलायला गेलं की तू त्याचाच लाड करता. आता तो शांत बसला होता. तो इथे येऊन बसला ब्लॉग मध्ये येण्यासाठी की मम्मा मी पण येतो. आता त्याचं येऊन त्याला मारायचं काही काम होतं का? मोबाईल माझ्या हातात आहे, तो कुठं मोबाईल घेऊन राहिला. मग अरे तो घेईन तेव्हा घेईन, तू आधीच मारून राहिला ना त्याला. हे असं आहे. मग त्याच्यामध्ये हे असते, म्हणजे मुलांना सांभाळा, त्याचं स्टडी घ्या, नंतर स्वयंपाक करा, घरची कामं करा, कपडे धुवा, भांडे घासा, झाडून काढा, हे करा. आणि मुलांची जात कसं आपण म्हणतो, मुलं 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 मुलं, पण मुलं काहीच करत नाही, घरचे एकाही कामाला हात लावत नाही. आता हा आहे तरी हा कधी कितीही घाण असली, मी कितीही उशिरा घरी आली, जर एखाद्या वेळेस व्हिडिओ शूट करायला उशीर झाला तर कितीही उशीर झाला तरी हा असं म्हणत नाही का बा थोडंसं झाडून काढू दे, का घाण दिसून राहिली. सर्व मुलं घरामध्ये भरवते आणि पूर्ण घरामध्ये घाण करून ठेवते. पण असं नाही म्हणत का आपण घाण केली तर ते व्यवस्थित उचलून ठेवा. कितीही समजून सांगा, लोकं म्हणतात की आपण लेकराला व्यवस्थित सांगलं पाहिजे. मी कितीही त्याला लाडानं सांगो, प्रेमानं सांगो, कितीही काही सांगो, पण तो ऐकत नाही. तो त्याला जे करायचं तेच करते. आणि एखाद्या वेळेस मग आपण असं जर म्हटलं की हां, देवानं एखादी मुलगी दिली असती तर बरं झालं असतं, मुलगी पाहिजे होती. मग आपण असं टेन्शनमध्ये बसलो की तेवढा एक दिवस तो काम करते. एक दिवस भांडे घासीन, झाडून काढीन, का तर मम्मीनं म्हटलं का बा एखादी मुलगी पाहिजे होती म्हणून. एक दिवस केलं, दुसऱ्या दिवसापासून जैसे थे वैसे. काहीच घेणं-देणं नाही. तू मुलगी आहेस, तू एक लेडीज आहेस, तर तूच काम कर, तूच सर्व कर, तूच बघ, आम्हाला काही घेणं-देणं नाही. कारण की त्यांचं असं मत आहे का बा कामं हे फक्त लेडीजनेच केले पाहिजे, आहे ना. आता हा मोठा झाल्यावर समजेना करू लागते का नाही करू लागत. सध्या तर दाखवते की बाले जीव आहे, जे काम सांगलं ते ऐकते. पण आता मोठा झाल्यावर समजेल, अजून तो 4च वर्षाचा, 4-5 वर्षाचा. त्यानंतर समजणार काय काय नाही. तर एवढं करून व्हिडिओ शूट करायला जावं लागते आम्हाला. आणि जो प्रश्न राहिला, व्हिडिओ शूट करणं काही एवढं सोपं नाही आहे. कंटेंट सुचवावं लागतं. नंतर कॅमेरासमोर आता किती किती टेक घ्यावं लागतात, किती वेळा चुकते, खूप वेळा चुकते आमचं का बा काय करायचं, कसं करायचं. म्हणजे एका शूटसाठी 10-15 टेक तर घ्यावंच लागतात. नंतर ते झालं पूर्ण, तर नंतर घरी आल्यानंतर मग ते व्हिडिओ जोडावे लागतात. छोटे-छोटे व्हिडिओ असतात घेतलेले. माझे यांचे, म्हणजे जर कॉमेडी व्हिडिओ आहे तर त्यांचे वेगळे शूट, माझे वेगळे शूट, तर तर एकत्र करावं लागतात. म्हणजे एडिट करावं लागते. काटकूट करून ते जोडावं लागते. नंतर एवढं झाल्यानंतर त्याच्यामध्ये एखादं म्युझिक टाकावं लागते. म्युझिक म्हणजे कॉमेडी म्युझिक असतात ते टाकावं लागतात. त्यामध्ये साऊंड, तर ते विचार करावा लागते की कुठं कोणचा साऊंड मॅच होईल, त्याप्रकारे ते टाकावं लागतं आपल्याला. नंतर ते मॅच झालं का बघावं लागतं कुठं काय चुकलं, तरी नंतर पूर्ण एडिट झाल्यानंतर असं वाटतं की इथं हे नाही, असं पाहिजे होतं. तर नंतर ते कट करून परत जोडा.
असं करून म्हणजे व्हिडिओ शूट करणं आणि एडिट करायला तर म्हणजे 2-3 तास तर आरामशीर लागतात. आता जे रेग्युलर करतात ज्यांना माहिती नाही, कोणाकोणाला फास्ट येत असेल, पण यांना एडिट करायला वेळच लागतो. तर बघा एवढी मेहनत आहे तरी पण लोकांना असं वाटते की काही नाही, मोबाईल असा पकडला, व्हिडिओ शूट केला, अपलोड केला, झालं. तर एवढं सोपं नाही जेवढं आपण सोपं म्हणतो तेवढं. ऊन नाही बघावं लागत, ना पाऊस बघावा लागत, ना थंडी बघावं लागत. कधीही म्हणजे कोणत्याही ऋतूमध्ये व्हिडिओ शूट करायला लागतं. आता बघा किती पाऊस पडला दळदळ, आता आम्ही व्हिडिओ शूट करायला चाललो. आता ऊन बघा वरतून किती आहे, तरी पण आम्हाला व्हिडिओ शूट करावा लागणारच आहे, कारण की आम्हाला व्हिडिओ अपलोड करायचा आहे आणि तो करावाच लागतो. व्हिडिओ एक दिवस अपलोड केला नाही तर ऑटोमॅटिकच व्ह्यूज कमी व्हायला लागतात. त्याच्यामुळे करावाच लागतो. तर ज्यांचे जे निगेटिव्ह विचार आहेत, जे म्हणजे एखाद्या एखाद्या वेळेस व्हिडिओ नसते तर मग मी डान्सचा वगैरे व्हिडिओ टाकते, तर त्याच्यामध्ये कमेंट आहे, हिला नाचाशिवाय धंदाच नाही, हिला नाचताच येते, फक्त नाचणं सुचते. अरे बा, जे आपल्यामध्ये टॅलेंट आहे आपण ते करतो. ठीक आहे, आता मला डान्स येत नाही म्हणजे मी केवढी डान्सर, प्रोफेशनल डान्सर नाहीये. त्याच्यामध्ये बी कमेंटा करतात, की एकाच स्टेप करते. अरे बाबा, मला जे येते मी ते करते. तुम्हाला जे येते ते तुम्ही करा. तुम्ही जर प्रोफेशनल डान्सर असाल तर तुम्हीही अपलोड करा. मी मना करत नाही. मी कोणत्या जरी व्हिडिओच्या खाली असं लिहिलेलं आहे का, की मी प्रोफेशनल डान्सर आहे म्हणून मला खूप छान डान्स येते, माझ्या डान्ससारखा डान्स कुणालाच येत नाही, असं जर मी काहीतरी लिहून ठेवलं असेल तर मग तुम्ही मला कमेंट करा, की काय तू तेच ते डान्स करते, स्वतःचीच वानगी वाटते की नाही मी खूप छान डान्स करते. मी म्हणतच नाही मी चांगला डान्स करते, मला जसा येते मी तसा करते. पण तुम्हाला आवडते म्हणजे खूप जास्त लोक आहेत की ज्यांना माझा डान्स आवडते. अजूनही माझ्या कॉमेडीच्या रीलवरती बरेचशा कमेंट असतात, का ताई तुम्ही डान्स करत जा, आम्हाला तुमचे डान्सचे व्हिडिओ खूप जास्त आवडतात. तर त्यांना माझ्या डान्सचे व्हिडिओ आवडतात, तर मी नॉर्मल डान्स करते म्हणून नाही आवडत असतील. काही लोकांना नाही आवडत असे डान्सचे, जे जे कमेंट करायला आवडतात ते. आणि मी तुम्हाला म्हणत नाही ना का बा माझे तुम्हाला डान्सचे व्हिडिओ आवडत नाही तरी बघाच. तुम्हाला आवडत असतील तर बघा, नसतील आवडत तर नका बघू. जे बघणार आहेत त्यांना तरी सुखानं बघू द्या. हेच माझं म्हणणं आहे. आणि मी कॉमेडी करते तर काही लोक म्हणतात ओव्हर ॲक्टिंग करते. मला जशी येते मी तशी करते. याच्यामध्ये ओव्हर ॲक्टिंगचा आणि याचा काही संबंध नाही आहे. मला जशी ॲक्टिंग येते मी तशी ॲक्टिंग करते. मी काही कुठं क्लास लावले नाही ॲक्टिंगचे, किंवा मी मोठी ॲक्टर आहे आणि मी स्वतः म्हणत नाही की मी मोठी ॲक्टर आहे म्हणून. मला जसं जमते मी तसं करते. तुम्हाला जसं जमेल तुम्ही तसं करा. मी तुम्हाला मना करत नाही. तुम्ही मला मना करू नका. कारण की माझं कसं आहे, मला जसं येईल मी तसंच करणार आहे ना. असं नाही का बा मला हे येत नाही तरी मी असं वेगळं काहीतरी करा, लोक मला म्हणतात म्हणून. नाही, जे येईल तेच करणार आहे. आता मला जशी ऍक्टिंग येते तशी याला जमणार आहे का, याला जशी येते तशी मला जमणार आहे का? हो, मी ट्राय करू शकते याच्यासारखं करायला, पण मला जमेलच याची काही गॅरंटी नाही आहे. त्याच्यामुळे ओव्हर ऍक्टिंगचा काही प्रश्नच नाही. आणि ओव्हर ऍक्टिंग म्हटलं म्हणजे तर कॉमेडीमध्ये थोडंफार ओव्हर ऍक्टिंग असलं तरच लोक हसतात. तेव्हाच त्यांना हसायला येईल. आणि आम्ही हे जे कॉमेडी रील बनवते ते तुम्हाला हसण्यासाठीच बनवतो. ठीक आहे, तर याच्यामध्ये काही अशा कमेंट करायचं काम नाही. ओव्हर ऍक्टिंग करते, अशी ऍक्टिंग करते, तशी ऍक्टिंग करते. जशी मला येते तशी मी करते. आणि तुम्हाला जर वाटत असेल का बा चांगली करत नाही, तर सॉरी बा. आता मी काय करू शकते, मला जशी येते मी तशीच करणार आहे. याच्यामध्ये काही याच्यामध्ये काही चेंजेस नाही होऊ शकत. ठीक आहे. तर मी आता ब्लॉग टाकत जाईल माझ्या रेग्युलर लाईफ बद्दल, की बुवा मी काय करते, काय करते, काय नाही. तर असे ब्लॉग शूट करत जाईल. आधी मी करत नव्हते कारण की मला वेळही मिळत नव्हता. अजूनही वेळ मिळत नाही. पण कसं आहे, लोकांचे काही प्रश्न असतात, की "तू काही काम नाही करत, तू दिवसभर हेच करते, तेच करते, फिरत-फिरत राहते, आम्हाला सांगत नाही, दाखवत नाही व्हिडिओ." एखाद्याचे चांगल्यामधून चांगले कमेंट असतात, की "ताई तुम्ही फिरायला जाता, तर आम्हाला व्हिडिओ टाकत जा बनवून, म्हणजे आम्ही बघतो तुम्ही कुठे गेले तर." आणि काही लोकांचे असतात, हिला काही धंदा नसते, दिवसभर रीलच बनवत बसते. तर माझ्या मागे खूप कामं आहेत, खूप जास्त कामं आहेत. आता माझे कपडे धुवून पडलेले आहेत. मी बाहेर जाईल, रील बनवून येईन, संध्याकाळच्या वेळेस मी कपडे धुईन. आता माझे फक्त कामं झाले, झाडू वगैरे झाला, पोछा झाला, स्वयंपाक झाला आणि फक्त जेवणं झाले, मी भांडे घासले. आता माझ्या माझ्या घरात काम करणारं कोणीच नाही, मी एकटीच आहे. त्याच्यामुळे पूर्ण लोड माझ्यावरतीच आहे. तर तुम्ही अजून मला परेशान नका करत जाऊ अशा तशा कमेंट्स करून. थांब ना बेटा 2 मिनिट. तर असं आहे. तर मला माझं एवढंच म्हणणं असते, की तुम्ही मला थोडाफार सपोर्ट करत जा. नाही, तुमचे चॅनल तर तुम्हाला आवडत नसतील तर ठीक आहे, पण आवडत असतील तर चांगल्या कमेंट करा, पण वाईट कमेंट करू नका. जर नाही आवडलं तर नका बघू, पण वाईट कमेंट्स करू नका. बस एवढीच इच्छा असते. तर मित्रांनो, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. लवकरच भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाबू माझे केस, केस माझे केस. तोपर्यंत बाय, टेक केअर. आणि तुमच्याकडे पाऊस सुरू आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा.